काठरे दिगर व देशगाव आश्रमशाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात. नवागत विद्यार्थ्यांचे आदिवासी परंपरेनुसार स्वागत. आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा काठरे दिगर व देशगाव येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे आदिवासी परंपरेनुसार स्वागत करण्यात आले. कडवण प्रकल्प अंतर्गत कार्यरत असलेल्या 13 शासकीय आश्रमशाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा परिसर आकर्षक सजविण्यात आला होता. नवागत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ टिळा लावून तसेच पारंपरिक पद्धतीने स्वागत करून त्यांना शैक्षणिक जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना शाळेची शैक्षणिक वाटचाल, विविध उपक्रम, गुणवत्ता विकास कार्यक्रम तसेच आगामी वर्षाचे नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी नियमितपणे शाळेत उपस्थित राहून शिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात शिक्षकांनी आपल्या मनोगतातून शिक्षणाचे महत्त्व, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील शाळेची भूमिका तसेच स्पर्धात्मक युगात शिक्षणाचे वाढते महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व परिश्रम यांच्या जोरावर यश संपादन करावे असा संदेश शिक्षकांनी दिला. प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी वातावरणात झाली. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारी संपादक कुंजाराम खांडवीसह भारती दळवी. कसरत करावी लागते हे सगळं आपल्याला ज्ञातच आहे. पण याही गोष्टीमध्ये आमच्या 10वी 12वीचे विद्यार्थी असतील किंवा सर्वच वर्गांना अध्यापन करणारे शिक्षक असतील, यांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की शाळेचा 10वी 12वीचा निकाल असतील किंवा शिष्यवृत्तीचा निकाल असेल तो अतिशय चांगल्या प्रकारे लागलेला आहे. गतवर्षी आदिवासी विकास प्रकल्प कळवण यांच्यातर्फे प्रकल्प कार्यालयाकडून जे एक विशेष प्रतिनिधी आपल्या शाळेवरती पाठवण्यात आलेले आहेत ते म्हणजे श्रीयुत किरण मेतकर साहेब, गृहपाल शासकीय आदिवासी मुलांचं वसतिगृह कणाशी या ठिकाणचे आहेत. ते आपल्याकडे आज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झालेले आहेत. मी